आज मी बाहेर गेले होते, त्यामुळे थोडं काम होतं. तर गणपती बाप्पाच्या रूपात मला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालेलं आहे. तर आज संकष्टी चतुर्थी पण आहे. तर सकाळ सकाळ माझी छान अशी देवपूजा करून झाल्यानंतर थोडंसं आपलं छोटंसं एका देवासमोर एक फूल काढलं आहे. पण रंगसंगती भरताना बघा कसं जरा चमत्कार झाला आहे. तर नमस्कार सर्वांना. संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा आपल्या आयुष्यात सुख, शांती, आनंद आणि यश घेऊन येवो ही बाप्पाचरणी प्रार्थना. आपल्या जीवनातील अडचणी दूर होत आणि प्रत्येकाच्या घरी आनंद नांदो. आणि गणपती बाप्पा मोरया. आणि तुमच्या आणि माझ्या पण तुमच्यासोबत सगळ्या चांगल्या गोष्टी होऊ देत, कारण तुम्हाला पण गरज आहे आणि मला पण गरज आहे. आणि कारण आपण माणसाचं जीवन जगतो, त्यामुळे आपल्याला प्रत्येक चांगल्या गोष्टीची गरज आहे, आवश्यकता आहे. तरच आपण सुखाचं आनंदाचं जीवन जगू शकतो. त्यासाठी आपल्याला देवाचे आशीर्वाद पण पाहिजेत. देव नेहमी आपल्यासोबत पाहिजे, तरच आपण आपल्याला म्हणजे कोणीच आपल्याला काहीच करू शकत नाही. म्हणजे चांगल्या गोष्टीपासून आपल्याला कोणीच हलवू शकत नाही जेव्हा आपला देव सोबत असतो तेव्हा. तर त्याच दिवशी फ्रेंडशिप डे पण होता. तर तुम्हाला संकष्टी चतुर्थी आणि पुन्हा एकदा बोलते, संकष्टी चतुर्थी आणि फ्रेंडशिप डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एकाच दिवशी दोन्ही पण आले, त्यामुळं जरा सगळं भारी वाटत होतं, कारण जरा सगळं मैत्रीचं नातं होतं. उपवासाचा दिवस होता, त्यामुळं सगळ्यांच्या जे मैत्रिणी म्हणजे ज्यांच्या नात्यामध्ये मैत्रीचं नातं, त्या मैत्रीचं नातं हे कोणत्याही नात्यामध्ये असतं. आई वडील, मुलगा आई मुलगी, नवरा बायको आणि मित्र मैत्रिणींमध्ये पण मैत्रीचं हे नातं असतंच. म्हणजे प्रत्येक नात्यामध्ये मैत्री ही असतेच, तरच ते नातं पुढं म्हणजे त्या नात्यामध्ये गोडवा येऊ शकतो, नातं टिकू शकतं कायम. मनातल्या 4 गोष्टी आपण सांगू शकतो किंवा दुसऱ्याच्या पण ऐकू शकतो, जेव्हा आपल्यामध्ये मैत्रीचं नातं असतं तेव्हा. तर हे दोन्ही एकाच दिवशी आले, त्यामुळे जास्त उत्साह होता. व्हॉट्सअपवर वगैरे सतत किंवा स्टेटसला वगैरे जे मित्र मैत्रिणीचे म्हणजे मैत्रीचे सगळे स्टेटस सगळीकडे होते. व्हॉट्सअपला ती आणि यूट्यूबला तर तुम्हाला माहिती आहे, ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी बनवलेच असतील व्हिडिओ. तर माझं तर राहून गेला आहे, कारण का आता माझ्याजवळ अशी जवळची मैत्रीण अशी कोणी नाही आहे. आता तुम्हीच माझे मित्र आणि मैत्रिणी आहात. तसं तर माझ्या घरातल्यांसोबत पण माझं मैत्रीचं नातं आहे, पण आता माझ्याजवळ आत्ता त्यावेळेला कोणी नव्हतं, म्हणून मी तसं बोलते तुम्हाला. तर माझ्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुम्ही फक्त माझे प्रेक्षक नाही आहात, तर माझे मित्र मैत्रिणी आहात तुम्ही. कळत नकळत आपल्यामध्ये मैत्रीचं नातं तयार झालेलं आहे आणि तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मला व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. तर तुमच्या मैत्रीबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हॅपी फ्रेंडशिप डे. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि एक कमेंट्स तर नक्की करा. भले ती माझी चूक दाखवण्यासाठी असू देत, नाहीतर माझं काहीतरी चांगलं सांगण्यासाठी असू देत, पण करा कमेंट्स, की त्याच्यामुळे मला कळेल की माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय आहे ते. आणि मी नक्कीच तुमच्या कमेंट्सला रिस्पेक्ट देईन, तुमच्या कमेंट्सचा आदर करीन. तर हे तर नक्कीच असणार आहे आपल्यामध्ये नातं. रिस्पेक्ट देईन मी तुम्हाला, मी देणारच, नक्कीच देणार. कारण तुम्ही मला तुम्ही वेळ काढून माझे व्हिडिओ पाहता, तर मी का रिस्पेक्ट देऊ नये तुम्हाला. आणि तसं तर मी माझ्याशी जो माणूस चांगला बोलतो त्याला मी रिस्पेक्ट देऊनच बोलते, मग तो छोटा असो नाहीतर मोठा असो. प्रेमाच्या बदल्यात मी प्रेमच देते, पण रागाच्या बदल्यात मी राग देत नाही. फक्त मी त्या माणसापासून बाजूला राहते, की जेणेकरून मला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून. तर बाहेर जायचं होतं, तर म्हणून मी बाहेर पण गेली होती. आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल गणपती बाप्पाची. तर मी जे माझं काम होतं तसं तर मला माझं चष्मा, मी बरेच दिवस झालं मला बरं नाही, त्यामुळं माझा चष्मा आणायचा राहिला होता. त्यामुळं मी चष्म्याच्या दुकानात गेली. तर तिथं बाजूलाच रस्त्याच्या पलीकडं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तर जे कोणी ह्या मंदिराला ओळखत असतील त्यांनी नक्की कमेंट्समध्ये सांगा.
तर हे बघा, हे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाच्या रूपात मी देवाचं ह्या दर्शन घेतलेलं आहे. तर कोणी ह्या मंदिराला बरेच लोकांनी ह्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलेलंच असेल असं मी सांगते तुम्हाला, कारण माझ्या गावातले बरेच यूट्यूबर्स आहेत आणि त्यांनी हे मंदिर त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण असेल किंवा नसेल, पण कारण जे यूट्यूबर आहेत ते दाखवतात, नक्कीच दाखवतात. आणि जरी दाखवलं नसलं तर दर्शन तर नक्कीच घेतलं असेल. तर तुम्ही पण ह्या व्हिडिओमार्फत दर्शन आणि ह्या आशीर्वाद मी पण घेतलेले आहेत. मी थोडीशी खडीसाखर घेतली, अगदी प्रसाद म्हणून घेतली होती. आणि हे मला ना यायला थोडा उशीर झाला. मग तुम्हाला माहिती आहे मी थोडं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये, आळूची वडी वगैरे केली, पण एवढं काही नाही, अशी साध्याच केल्यात, लाल तिखट टाकून केल्यात. की बरेच व्हिडिओमध्ये मी बघितलं आहे की असं लाल तिखट टाकून करतात म्हणून. तर म्हटलं बघूया खरोखर चांगल्या लागतात का, आजपर्यंत कधी केल्या नव्हत्या म्हणून, पण ट्राय करून बघितलं. आणि येता येता मी प्रसादासाठी लाडू पण आले घेऊन, कारण काही वेगळं करणार नव्हते मी गोड वगैरे. आणि रक्षाबंधन जवळ आलेलं आहे म्हणून राख्या थोड्या डीमार्टमध्ये खरेदी केल्यात. तर खूप छान डेकोरेशन होतं डीमार्टमध्ये राख्यांसाठी स्पेशल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. चला तर बाय, टेक केअर, सुखी राहा, आनंदी राहा आणि पुन्हा एकदा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्ही कधी यूट्यूब चॅनल चालू करताय, ज्यांना दुपारचा वेळ असतो, बऱ्याच बायका जॉब करूनसुद्धा यूट्यूब चालवतात, मग आपण का चालवू नये? आपल्याला तर दुपारचा वेळ खूप असतो. एकदा जर कामं 1 वाजेपर्यंत आटपली तर त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत आपला रिकामाच वेळ असतो. चला तर बाय, टेक केअर.